आणि जिंदाबाद. आजचं लाईव्ह करण्याचं कारण सध्या पूर्ण भारतातलं जे राजकारण आहे, आज आपल्या सर्वांना माहिती आहे की कोणत्या दिशेला चाललेलं आहे आणि कशा पद्धतीने चाललं. नक्कीच मी आज जे काय मांडणार आहे मी त्याच्यातनं काही लोकांना आवडेल, काही लोकांना नाही आवडणार. पण मला असं वाटतं की माझी एक व्यक्तिगत ओळख आहे जिथे मी प्रत्येक वेळी माझा कोणताही पक्ष न ठेवता मला जे योग्य वाटतं ते मी मांडायचा प्रयत्न करतो आणि त्यातून एकच दृष्टिकोन ठेवतो की समाजापर्यंत जी माहिती मे बी पोहोचली नसेल किंवा त्या माहितीला योग्य पद्धतीने पोहोचवलं गेलं नसेल, तोच एक प्रयत्न मी आज या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करीन. जस्ट टू तुम्हा सर्वांना सांगण्याचं उद्दिष्ट की आज जेव्हा कधी काही माझ्या सोशल मीडियावर तुम्ही बघत असाल की मी या गव्हर्नमेंटच्या विरोधात काही म्हणत असेल, तर नक्कीच जर तुम्ही 2011च्या अगोदरचे जर माझी काही पोस्ट बघाल तर त्यावेळी मी आवर्जून काँग्रेसच्या विरोधात मांडलेलं आहे. तर सर्वात महत्वाचं म्हणजे इंडिया अगेन्स्ट करप्शन मुवमेंट जो सुरू होता भारतात अण्णा हजारेंच्या माध्यमातून, इतर सगळ्या मंडळांच्या माध्यमातून, त्यावेळी जोगेश्वरीचं प्रतिनिधित्व मी आणि आमचे काही सहकारी करत होते. त्यावेळी मी काँग्रेसच्या विरोधात बोलत होतो, कारण काँग्रेस गेल्या 70 वर्षात जे काय भ्रष्टाचार केला, ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, कुठेतरी परिवर्तन असलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रचार केलेला. आणि त्यानंतर मग त्यावेळी असा विचार केला जाऊ शकतो का आपण की मी बीजेपी वाला आहे करून? नाही ना. त्यावेळी देखील माझं एक स्वातंत्र्य मत होतं आणि आज देखील माझं एक स्वातंत्र्य मत आहे. मला भारताचं संविधान वाचवायचं आहे आणि ज्या पद्धतीने आज यंत्रणा म्हणा किंवा इतर गोष्टींचा वापर केला जातोय, त्याच्यासाठी कुठेतरी योग्य ते पर्याय उपलब्ध राहिले पाहिजे. मला हेच वाटतं की आज भारत एक डेमोक्रेटिक कंट्री आहे जिथे बोलण्याचं, वागण्याचा सगळ्यांना हक्क आहे. परंतु आज काही क्षणांपासून मी पाहत आहे की ते सगळं हरवलेलं आहे आणि कुठेतरी ते मिळत पण नाहीये. म्हणजे आजच्या डेटला तुम्ही म्हणता की बाबा बोलण्याचा हक्क आहे, पण परंतु जेव्हा तुम्ही बोलाल तर तुम्ही जेलमध्ये असाल. आणि हे मी माझ्या स्वतःपासून सुरू करीन आणि तो इन्स्टन्स तुम्हाला लाईव्ह सांगेन की काय घडलंय. अशाच पद्धतीने आज काही गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर ठेवीन. माझी एवढीच विनंती असेल महाराष्ट्रातल्या जनतेला, 20 तारखेला जे आपल्या इथे वोटिंग होणार आहे, एक लक्षात ठेवा, आपण निवडून देण्याचं कारण एवढंच आहे की आपल्याला काहीतरी बदल पाहिजे आणि त्याच दृष्टिकोनातून आपण करत आलेलो आहोत. 10 वर्ष दिल्यानंतर त्याच्यातनं जे काय घडलेलं आहे ते देखील मी आज इथे मांडणार आहे. 20 तारखेला मतदान करताना 2 मिनिटं विचार करा जे काय तुम्ही कराल, कारण 5 वर्ष तुमच्यावर रेंगाळून बसणारी ही लोक आहेत आणि त्याच दृष्टिकोनातून एक दिवस तुमच्याकडे तो संधी मिळते. आज तुमच्याकडे प्रत्येक व्यक्ती हात जोडायला येतो, पण तेच 5 वर्ष तुम्हाला जोडायला लावतो. तर ह्या दृष्टिकोनातून माझं एक प्रामाणिक मत असेल, परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि कालांतराने वेळोवेळी परिवर्तन झालं तर त्याचा योग्य उपयोग होऊ शकतो असं मला वाटतं. कारण एकाने सत्ता भोगली तर तो त्रासदायक आहे. प्रत्येक 5-10 वर्षानंतर सत्ता बदलली पाहिजे, ज्यातून दोन्ही विरोधकांना पण भीती असेल आणि जे सत्तेत आहेत त्यांना देखील भीती असेल का आपण जर काम नाही केली तर परत दुसरी पार्टी येऊ शकते. तर हेच मला आज तुम्हा सर्वांना आवाहन करायचंय. ना मी काँग्रेसचा आहे, ना बीजेपीचा आहे, ना कोणत्याही पक्षाचा आहे. मी माझ्या विचारांना घेऊन चालतो. मी भगतसिंग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीमाई फुले असे अनेक विचार म्हणतायत, त्यांच्या विचारांना घेऊन आज पुढे चाललेलो आहोत आणि त्यांच्या विचारांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. ना फक्त त्यांच्या फोटोजला घेऊन फक्त पूजा करणं हा माझा उद्दिष्ट आहे. आज त्यांच्या विचारांना समाजापर्यंत नेणं हाच एक प्रामाणिक उद्दिष्ट आहे. गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करत असताना खऱ्या अर्थाने प्रॉब्लेम्स मी बघितलेले आहेत. मे बी आज आपण टीव्हीवर जे बघतोय ते एका बाजूचा दृष्टिकोन आहे, पण त्याच्या पाठचं कोणीच आज पाहिलेलं नाही. आणि मी तुम्हाला सांगेन अशा अनेक गोष्टी अनुभवलेल्या आहेत, ज्यातनं प्रत्यक्ष पाहिलंय की किती अडचणी लोकांना आलेल्या आहेत. आज माझ्याबद्दलचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. जसं मी इंडिया अगेन्स्ट करप्शन मध्ये एग्रेसिव्हली काम करत होतो आणि त्यातून तुम्ही बघा 2011च्या त्या आंदोलनानंतर भारतात एक मोठं परिवर्तन निर्माण झालं आणि त्यानंतर बीजेपी सत्तेत आली. आशा होती की बीजेपीने काहीतरी चांगलं काम करावं, ते हिंदुत्ववादी साईडला ठेवून काहीतरी चांगलं काम करावं अशीच एक आशा होती, परंतु काहीच झालं नाही. त्यांनी त्याच हिंदुत्व विषयाला घेऊन हिंदू मुस्लिम जे ब्रिटिशांनी देऊन गेलेलं एक विष आहे ते आज आपण देखील पेरतो आहोत आणि त्यालाच मोठं करून त्याच्यातनं आपली पोळी भासतोय. खरंच या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय मला की आज ज्या ठिकाणी लोक न जात बघता, काही न बघता एक दुसऱ्यांना मदत करत आहेत. कोविड मधला एक योग्य उदाहरण मी सांगेन. तो मुसलमान माणूस सिलेंडर देत होता, एक माणूस पीपी किट एक मुसलमानांना देत होता. या सगळ्या गोष्टी घडत होत्या यार. हा कशाला हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करतायत? आणि कोणताही हिंदू किंवा कोणताही आजच्या डेटला हिंदू
हा खत्रेत नाहीये, हे स्टेटमेंटच मला पटत नाहीये. अरे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत खऱ्या अर्थाने. आणि आजच्या डेटला जर चुकीचं काय होत असेल तर योग्य आवाज उचलणे आपलं काम आहे. आणि कोणतीही जात ही बरोबर किंवा चूक नसते. माझं प्रामाणिक मत आहे तो व्यक्ती, आणि तो व्यक्तीच असतो जो पॉइझन पसरवत असतो. कोणतीही जात ही पसरवत नसते. आणि त्याच प्रकारे मी जसं म्हणालो, आज मी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मुवमेंटमध्ये होतो. त्यावेळेस लोक म्हणजे काँग्रेसवाले म्हणत असतील अरे हा कम्प्लीट बीजेपी वाला होता. आय एम सॉरी, मी तेव्हा देखील बीजेपीचा नव्हतो. आज देखील मी कोणत्या पक्षाचा नाही. त्याच नंतर अनेक वेळा मी जे जे मला चुकीचं वाटलं, मग ते काही विषय असतील, मी ते योग्य पद्धतीने वाढले. एक महत्वाचा विषय मी मांडीन. मुंबईत लहानाचा मोठा झालोय. मुंबईला आणि भारताला माझी माती मांडतो मी. मला कोणी विचारलं की तुझी जात कुठली आहे, तर मी सरळ म्हणतो की मी भारतीय आहे. मी जन्माने भारतीय, मी मरताना देखील भारतीयच असेल. मला कोणत्याही जातीचं स्टॅम्प नको आहे. आणि माणूस म्हणून जगलो आणि माणूस म्हणूनच मरायचं आहे मला. हीच एक माझी एक प्रामाणिक इच्छा आहे. आणि आज मला माहिती आहे खूप तरुण मंडळी आहेत, मला मांडणारी लोक आहेत, माझे मित्र आहेत, माझं कुटुंब आहे. खूप लोकांना आमच्या कामाची पद्धत आवडतात. तर जर तुम्हाला खरंच आमच्या कामांची पद्धत आवडत असेल तर त्याच्या पाठचं काहीतरी उद्दिष्ट आहे, एक प्रामाणिकपणा आहे. आज जे काय करायचा प्रयत्न केला ते पूर्णतः एका प्रामाणिक दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि लोकांसाठी काहीतरी चांगलं करावं ह्याच दृष्टिकोनातून आपण काम केलेलं आहे. कोणताही स्वार्थी हेतू न ठेवता आजपर्यंत मी काम केलेलं आहे. आणि माझं आक म्हणजे माझा श्वास हा सामाजिक आहे. आणि मी मरेपर्यंत जोपर्यंत मी काम करेन समाजाच्या प्रामाणिक गोष्टींसाठीच आणि समाजाच्या हक्कासाठीच काम करेन, हे माझे शब्द राहतील. त्याच प्रकारे आरेचं जे मुवमेंट आहे, म्हणजे आरे हे भारताचं मुंबईचं एक लंग्स आपण म्हणू शकतो, जे ऑक्सिजन देतं पूर्ण मुंबईला. एक नैसर्गिक गोष्ट आज आपल्याकडे असताना त्याला संपवायचा प्रयत्न केला गेला, याची खूपच वाईट गोष्ट वाटते. एक रात्र आम्ही त्या दिवशी तिथे रात्रीच्या वेळेस झाडं कापली जात होती. आज आपण म्हणतो रात्रीच्या वेळेस झाडांना हात नाही लावायचं. आणि हेच ते फडणवीसांचं सरकार होतं ज्यांनी रात्रीच झाडं कापायला सुरुवात केली. मी ऑफिसला होतो आणि मी तिकडनं जसंच मला कळालं मी आरेच्या इथे पोहोचलो. आणि पाहत असताना तिथे अनेक अशा गोष्टी पाहिल्या. एवढी पोलीस आणि पूर्ण बॅरिकेटिंग केलं, आम्हाला आतमध्ये जायला देत नव्हते की झाडं कापण्याचं काम चालू होतं. आम्ही तरी देखील प्रेशराईज करून आतमध्ये गेलो आणि बघितलं अशी मोठी मोठं झाडं त्यांना 100 वर्ष जगवले गेलेले आहेत निसर्गाने. त्या झाडांना यांनी 2 मिनिटात कापून टाकले. आणि त्याच्यानंतर तिथे तीव्र निषेध आम्ही व्यक्त केला. आश्चर्याची गोष्ट आहे की निसर्गाला वाचवत असताना एका ठिकाणी तुम्ही 1 लाख झाडं लावतायत, ते कुठे ते मला तर दिसले नाहीत, पण जे आहेत त्यांना संपवतात. काय आश्चर्याची गोष्ट आहे. आणि जी लोक निसर्ग वाचवतात त्यांच्याही कारवाई करायची. म्हणजे आज त्या रात्री त्या 19 जणांमध्ये मी देखील होतो, ज्याच्यावर FIR झाली. आणि त्याच रात्री आम्हाला दहिसर पोलीस स्टेशनला नेलं. आणि आश्चर्य होतं, पोलीस पण बघत राहिली की अरे तरुण मंडळी आहे, चांगले शिकलेली मंडळी आहेत. रात्रभर आम्हाला बसून ठेवलं, आम्हाला काहीच बोलले नाही काय करायचं. सकाळी कळालं की आम्हाला मग बोरिवली कोर्टात नेलं. बोरिवली कोर्टात जज समोर उभं केलं. आश्चर्याची गोष्ट आहे, पूर्ण भारतात त्यावेळेस आमच्याबद्दलचं एक तीव्र आंदोलन सुरू होतं. जेव्हा आम्हाला अरेस्ट केलं त्याच वेळेत दुसऱ्या दिवशी आरे मध्ये 144 लावलं. 2-3 दिवसाआधी ते 144 होतं. आणि त्या काळामध्ये अनेक झाडं कापली गेली. आणि ती एक संधी साधून या गव्हर्नमेंटने त्याचा फायदा उचलला. त्यावेळीचे मुख्यमंत्री आणि होम मिनिस्टर म्हणजे ज्यांच्या हातात पोलीस यंत्रणा होती ते म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस आहे. आश्चर्य आहे मला की आज एवढं तुम्ही बोलता. एक तर तुमच्या शब्दांवर मला काही व्हॅल्यू वाटत नाही, कारण तुम्ही एकदा एकाला काहीतरी बोलता, 2 वर्षानंतर तुमची दुसरी व्हिडिओ निघते, तुम्ही काहीतरी वेगळं स्टेप, म्हणजे तुमची स्थिर भूमिका कुठेतरी दिसत नाही. माझ्याबद्दल तुम्ही कधी बघा, माझ्या जुन्या व्हिडिओ पण बघाल तर मी जे बोलतोय त्याच्यातच मी ट्रॅकवर आहे. तर भले मी पॉलिटिकल लीडर नाहीये, काही नाहीये, परंतु माझ्या स्टेटमेंट्स किंवा मी जे काय मांडीन ते त्याच दृष्टिकोनातून असतील. म्हणजे आज काहीतरी माझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे बोललो आणि उद्या काहीतरी माझ्या कन्व्हिनियन्स प्रमाणे बोललो, असं काही नसणार आहे. तर आरेच्या आंदोलनामध्ये असं एक आवर्जून दिसण्यात आलं. पोलीस यंत्रणा देखील तिथे नाराज होती की आमच्यासारख्या तरुणांना पकडले गेले, त्याच्यात महिला होत्या. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्हाला बोरिवली कोर्टात हजर केलं, आमच्या बाजूने 20 ते 25 लॉयर्स, वेगवेगळ्या क्षेत्रातले स्टुडंट आणि ते सगळे उपस्थित होते. आणि त्यांचं एवढंच म्हणणं होतं की ह्या मुलांवर एवढे FIR मध्ये एवढे विचित्र कलम लावण्याचे कारण काय आणि यांना बेल का नाही मिळू शकत. इथं आजची तरुण पिढी आणि हे आज सगळेच लोक, मी स्वतः एक मास्टर्स इन सोशोलॉजी आणि मी एका चांगल्या कंपनीत जॉब करतो. माझ्यासारखे अनेक असे 19 जणांमधले सगळे 29 जण आम्ही जी लोक होती सगळी चांगल्या चांगल्या क्षेत्रात मंडळी होती. माझं म्हणणं आहे की ही लोक गुंडवृत्तीची आहेत.
ह्यांच्यावर तुम्ही असे कलम लावाल आणि त्यांना जेलमध्ये पाठवाल. अक्षरशः तो अनुभव विचित्र होता. मी त्यासाठी नक्कीच काहीतरी एक वेगळा व्हिडिओ बनवीन. त्यातला आवर्जून एक गोष्ट सांगेन. आम्हाला शनिवारी ठाण्यात जेलला नेलं. ठाण्यात जेलला नेत असताना तिकडचे पोलीसवाले एवढे म्हणजे त्यांना त्यांची मुलं दिसत होती आमच्यात आणि खूप इमोशनल होते ती लोक. पण काय करणार, त्यांची हातं बांधली गेलेली. वरतून जे सांगितलं जाणार तेच फक्त फॉलो करायचे आणि तेच ते करत होते. आणि त्याच दृष्टिकोनातून जेव्हा आम्ही जेलमध्ये गेलो, खरंच खूप वाईट वाटत होतं. त्यावेळेच जे पूर्ण प्रोसेस होती, आपलं सगळ्याचं सेल्फ जे रिस्पेक्ट असतं ते सगळं तिथे जेलमध्ये संपून जातं. तुम्ही एक आरोपी होऊन जाता त्या ठिकाणी. परंतु देखील सुपरिटेंडेंटने तिथे रिक्वेस्ट केलेली की हे आरेचे प्रोटेस्टर्स आहेत, त्यांना इतर जे आरोपी आहेत त्यांच्यासोबत थोडंसं सुरक्षित पद्धतीने ठेवा आणि त्यांची काळजी घ्या. तर त्यासाठी मी खरंच त्या पोलिसांचा आभार व्यक्त करेन. परंतु शनिवार रात्र आम्ही तिकडे थांबलो. खाण्याची व्यवस्था बरोबर नाही. जेलमध्ये सांगण्याचं मला काही एवढं वेगळं वाटत नाही. जेलमध्ये तशाच सगळ्या परिस्थिती आहे. दुसऱ्या दिवशी रविवार होता. पूर्ण कोर्ट बंद असतात, सगळं बंद असतं. पण आम्हाला बेल भेटते त्या दिवशी. असं काय घडलं त्या एका दिवसामध्ये की ज्याच्यामुळे आम्हाला बेल मिळाली? त्याचं एकच कारण आहे. बाहेर लोकांनी मोठ्या पद्धतीने तीव्र आंदोलन निर्माण केलं. मोठा प्रोटेस्ट निर्माण झालं, सोशल इश्यू झाला. आणि कुठेतरी त्या गव्हर्नमेंटचे स्वार्थी गव्हर्नमेंट आहे, ज्याला असं वाटतं की मी जे करेन ते खरं आहे, त्या गव्हर्नमेंटला झटका लागला आणि त्याच दिवशी बेल भेटली आम्हाला. संडेच्या दिवशी सलमान खान नंतर आम्ही आहोत ज्यांना संडेला बेल मिळालेली आहे. ज्या दिवशी सगळी यंत्रणा बंद असते. जे कोणी आमच्या प्रक्रियेत होते त्यांना सुट्टी होते, त्या दिवशी त्यांनी आपल्याला ती बेल मिळवून दिलेली आहे. आणि त्या दिवशी आम्ही बेलच्या बाहेर आलो. तर मला सांगण्याचा उद्देश याच्यातनं हा आहे की ना, की जिथे चुकीचं तिथे बोलणं गरजेचं आहे. त्यानंतर देखील खूप त्रास दिले आम्हाला. हजेरीसाठी पोलीस स्टेशनला बोलवायचे, प्रत्येक बुधवारी जायचं, हजेरी द्यायची. पण त्यानंतर आम्ही हायकोर्टात मूव्ह आउट झालो. आणि त्याच्यानंतर आम्हाला ते वेळ भेटला की तुम्ही नाही जायची गरज आहे, कारण तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत आणि सगळे आहात. त्यानंतर सत्ता परिवर्तन झालं आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे साहेब आले सीएम म्हणून. त्यांनी सेन्सिटिव्हली तो विषय घेतला की ह्या मुलांवर जे केसेस झाले ते पहिले विड्रॉ करा. तोपर्यंत आमच्यावरचे केसेस विड्रॉ झाले नव्हते. आम्ही त्याच्यासाठी लढत होतो. आणि त्यानंतर ती केसेस विड्रॉ करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांसोबत एक टीम आमची मीटिंग केली आणि त्याच्यानंतर हायकोर्टाच्या प्रोसेसमधून आम्हाला ती मॅटर क्वॉश करता आली. आजच्या डेटला ती मॅटर जी एफ आय आर आमच्या अगेन्स्टमध्ये झालेली ती पूर्णतः क्वॉश आहे आणि ती आता व्हॅनिश आहे पूर्ण. तर सांगण्याचा उद्दिष्ट काय आहे की अशा सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आज आरे सारख्या आंदोलनाला वाचवण्यासाठी. बघा आज तुम्ही जाल तिकडे तर बघाल काय घडलेलं आहे. आणि ही सुरुवात आहे आरेला संपवण्याची. आणि माझी विनंती असेल, आरे हे मुंबईचं लंग्स आहे, त्याला जिवंत ठेवा. बँगलोर मधलं एक जंगल असं सुरुवात करून संपवलं, आज तिथे सगळं आर्टिफिशियल लावण्याचे पर्याय सुरू आहे. तर जे आपल्याकडे आहे त्याला जपण्याचा प्रयत्न करा. हीच मी एक विनंती तुम्हा सर्वांना या गोष्टी करेन. त्याच्या पलीकडे देखील काही गोष्टी आहेत. आज म्हणजे मी लोक इंदिरा गांधींना पण म्हणतात की त्यांनी पण बेकायदेशीर पद्धतीने स्वतः यंत्रणेचा वापर केला. अरे त्यांनी केला, पण तुम्ही पण तेच करताय ना. चला, त्यांनी जे काय 70 वर्षात केलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं, पण तुम्ही काय करताय त्याच्यापेक्षा बदतर करताय. तुम्ही काय करताय? तुम्हाला दिलेली सोयीस्कर ईडी, जिथे तुम्हाला माहितीये इथे माणसाला अडकवलं तर त्याला बेळ मिळणार नाही, त्याला खूप काही चक्रा मारायला लागतील, तर तुम्ही ते केलंय. ईडी म्हणा, सीआयडी म्हणा, इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणा, हे सगळ्यांचा दुरुपयोग करताय तुम्ही. आणि तुमच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे करताय. म्हणजे मला आश्चर्य 2014 मध्ये जेव्हा मोदी म्हणायचे की मैं खाऊंगा ना खाने दूंगा, ह्या दोन्ही गोष्टी कुठे आजच्या डेटला होत नाहीयेत मित्रांनो. मग आज तुम्ही जी गॅरंटी वर्ड हा वापरताय, आजच्या डेटला गॅरंटी हा सिरियस वर्ड आहे मला वाटतं. इथं वॉरंटी म्हणा ते बरं पडतं, पण गॅरंटी नका म्हणू. कारण गॅरंटी जेव्हा तुम्ही म्हणता ना, तुम्ही जबाबदार आहात त्या गोष्टीसाठी. आणि आजच्या डेटला तुम्ही गेलेल्या काळामध्ये जे काय सांगितले तेच झालं नाहीये, मग तुम्ही आता पुढे जाऊन काय करणार आहात? तर माझी विनंती, असे शब्द वापरू नका ज्याच्यातनं लोकांचे इमोशन्स डॅमेज होतील. अजून 10 वर्षानंतर तुम्हाला शिव्या घालतील लोक. तर माझी एक विनंती राहील, तुम्ही जे काय बोलताय म्हणजे थोडंसं सेन्स ठेवा आणि त्या पद्धतीने मांडा. अजून महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की जसं आज भ्रष्टाचारी जे करतायत हे सगळ्यांमध्ये आहेत. म्हणजे सगळ्या पक्षांमध्ये भ्रष्टाचारी, परंतु प्रत्येकाची विचारधारा पण एक असते. पण मी आजही काही पार्टी जसे कम्युनिस्ट आहेत, इतर पार्टी ते आजही प्रामाणिकपणे काम करतात. अरविंद केजरीवालची आप पार्टीबद्दल माझं एक ड्यू रिस्पेक्ट आहे, कारण त्यांच्यासोबत मी काम केलंय. पण मी आज त्यांच्या पक्षात नाही, पण त्यांच्या कामाकडे मी, त्यांच्या परिवर्तन जी संस्था होती त्या तेव्हापासून बघतोय त्यांच्या कामाला. अशा लोकांना देखील काम करायला देत नाही. त्यांच्याबद्दल पण थोडंसं मी म्हणेन त्याच्यातच. तर आजच्या डेटला
करप्शन संपवणारी माणसंच करप्शन करतायत अशी लोक सत्तेत आहेत. आणि ईडी म्हणा, सीआयडी म्हणा, इकॉनॉमी ऑफेन्स विंग म्हणा, यांना आपल्या पद्धतीने वापरायचं. अरे ते ऑफिसरच्या सेल्फ रिस्पेक्टचा विचार करा यार. काय करतायत? तो एक किरीट सोमय्या, ज्याचा एक मीडिया मधला इंटरव्ह्यू जर तुम्ही बघितला असेल, त्याला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही विरोधांच्या विरोध जे आहे त्यांच्यावर चौकशी लावतायत, ते तुमच्यात आले की चौकशी बंद होते. नाही, मला हायकमांडनी सांगितलंय. अरे तुमची हायकमांड आहे की काय मला कळत नाही. म्हणजे सगळ्या यंत्रणा तुमच्या हातात आहेत का? मग आजच्या डेटला कसं म्हणता तुम्ही संविधान धोक्यात नाहीये? ज्या संविधानिक पद्धतीने चालणाऱ्या यंत्रणा आहेत, जर ते चालत नसतील, मग संविधान धोक्यात आहे ना मित्रांनो. हा विचार का करत नाही आपण? म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान बनवलंय ते फक्त दलितांसाठी नाही बनवलंय. आज माझ्यासारख्या व्यक्तीलाही बोलण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. आणि हेच बाबासाहेबांनी निर्माण केलेलं संविधान आहे. आणि ह्यालाच वाचवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केलं पाहिजे. मला माहित नाही RSSची आणि BJPची काय विचारधारा आहे की भारताच्या संविधानाबद्दल. त्याची तरोड कसं काय त्याला चुरा करून काहीतरी वेगळ्या पद्धतीने निर्माण करायचं आणि स्वतःचं काहीतरी निर्माण करायचं. बघा, मला या भारताला हिंदू स्वराज्य देश बनवायचं नाही. मला एक भारतीय देश बनवायचे जिथे प्रत्येकाला समान हक्क, समान शिक्षण, समान रोजगार, समान आरोग्य हे देणारं असेल तर ते मला आवडेल. मला जातीय पद्धतीने हे नकोय. तर ह्या माझी सगळ्यांना विनंती असेल की हे जे भ्रष्ट करप्ट सिस्टम आहे ह्याला बदलण्याची वेळ आलेली आहे. आणि हीच एक योग्य वेळ आहे. कारण यानंतर अनेक गोष्टी घडू शकतात. जसं कारवाई आपल्या पद्धतीने चालवत आहेत. मला पाहिजे तेव्हा त्याला आतमध्ये घेतलं, मला पाहिजे तेव्हा त्याला बाहेर काढलं. अरे आता काही जे बसले त्यांच्याबद्दल मी काय काय बोलू. अशा काही गोष्टी. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉल बॉल बद्दल मला आवर्जून सांगावं लागणार. का माहितीये, आज कधीही तुम्ही फंड घेत असताना, आज पॉलिटिकल पार्टी आहेत त्यांना फंड मिळतोय, तो फंड कोण देतोय हे लोकांना माहिती पाहिजे. आजच्या डेटला ह्या BJPने जे रिझोल्युशन पास केलेलं त्याच्यात असं म्हटलेलं की इलेक्ट्रल बॉलची माहिती कोणालाच दिली नाही पाहिजे. पण काही लोक सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर ती माहिती प्रकाशनात आली आणि त्याच्यामध्ये कळालं की BJPने कोणाकोणाकडून पैसे घेतले आणि मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे की इतर पक्षांनी पण घेतलं, मी असं म्हणत नाही की बाकीच्यांनी घेतलं नाही, परंतु आजच्या डेटला जेव्हा इलेक्ट्रल बॉन्ड ही जी यंत्रणा आहे, म्हणजे याचा अर्थ आहे की तुम्ही कोणाकडून तरी पैसे घेताय आणि त्याला वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट देताय. सगळे कॉन्ट्रॅक्ट त्याला द्यायचे आणि नंतर त्याच्याकडूनच पैसे घ्यायचे आणि त्याच्यातनं तुम्ही आज 600 कोटीपेक्षा जास्त तुमचं ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च आहे आजच्या तुमचा BJPचा प्रचाराचा. तर हे सगळे पैसे कुठून येत आहेत? तर आज माझं एकच प्रामाणिक मत आहे की इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो मिसयूज केला गेलाय, म्हणजे आजच्या डेटला काही इन्स्टन्सेस तुम्ही बघितलं असेल की अरविंद केजरीवालच्या ज्या लिक्विडच्या मॅटरमध्ये पण एक व्यक्ती आहेत, ते पहिले ते आरोपी होते. जेव्हा त्यांच्या कंपनीने इलेक्ट्रॉल बॉन्ड विकत घेतले ते विटनेस झाले आणि ते आज फ्री आहेत. या अशा गोष्टी यंत्रणा नाही चालवल्या पाहिजे. खूप त्रास होतो या गोष्टींचा. खूपशा गोष्टी या भारतात चाललेल्या आहेत. ही एक गोष्ट मी म्हणेन. थँक्यू फॉर सुप्रीम कोर्ट त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज प्रत्येक गोष्टीचं अकाउंटेबिलिटी मागतात. पण कोविड काळामध्ये PM केअर फंड जो निर्माण झाला तो कुठे वापरला, कोणासाठी वापरला हे विचारण्याचा अधिकार सामान्य नागरिकांना नाहीये का? अनेक CSR कंपनीनी, अनेक फॉरेन फंडिंग्सनी ह्यांना मदत केलेली आहे. मी तुम्हाला पैसे सांगेन किती फंड भेटले ही माझ्याकडची माहिती नाही. ही PM ऑफिसच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन बघाल तर तुम्हाला ही माहिती आहे. 3,000 करोड रुपये PM केअर फंड मध्ये अप्रॉक्सिमेटली आलेले. त्या काळात जर हा पैसा योग्य पद्धतीने लोकांच्या कामासाठी वापरला असता तर अनेकांचे जीव वाचले असते. ऑक्सिजन नव्हते, बेड्स नव्हते, अनेक गोष्टी. कोविड काळातलं मी काय सांगू तुम्हाला. त्या 2 वर्षात 2021 मध्ये मी, माझं कुटुंब, माझे सहकारी 2 वर्ष सातत्याने काम करत होते लोकांमध्ये. आमचे हात कमी पडत होते, व्यवस्था कमी पडत होती, पण महाराष्ट्रात तरी देखील खूप चांगल्या पद्धतीने काम झालं. त्याचं एक सिंपल एक्झाम्पल मी देईन. जेव्हा मी एका नॉर्थच्या टीम बरोबर बसलेलो, जेव्हा मायग्रेंट्स मुंबईतनं जात होते महाराष्ट्राच्या बाहेर, तर त्यांनी खूप चांगलं आल्यानंतर आम्ही काही लोकांशी इंटरव्ह्यू केलेलं. त्यांचं एक मत असं होतं, महाराष्ट्राच्या टीमचं आणि महाराष्ट्राच्या लोकांचं, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं ड्यू रिस्पेक्ट होतं. भले काही असेल, जातीय मतभेद असेल, तरी देखील ज्या पद्धतीने त्यांना त्या क्षणामध्ये जेव्हा गरज होती त्यांना त्यांच्या गावात जाण्यासाठी जी मदत करण्यात आली शासनाकडून ती खूप चांगली होती. इन एडिशन टू दॅट त्यांचं असं म्हणणं होतं, इथून आम्ही महाराष्ट्र क्रॉस करेपर्यंत अनेक ठिकाणी लोकांनी त्यांना मदत केली.
मग तो मुस्लिम असो, तो हिंदू असो, तो महाराष्ट्र कोणत्याही जातीचा असो, त्यांनी मदत केलेली आहे त्यांना ते चालत जात असतानाच्या प्रवासात. तर मला सांगण्याचं उद्दिष्ट आहे ना, हे खऱ्या अर्थाने काम आहे. आणि तुम्ही जे दाखवते ना खोटं काहीतरी, तर कुठे तो पीएम केअरचा 3,000 करोडचा फंड? काहीतरी सांगा लोकांना, लोकांसाठी तरी वापरा. हा एक विषय झाला. त्याच प्रकारे आज नदींबद्दलचं म्हणजे मी खरंच म्हणजे मी निसर्गप्रेमी आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला बघत असाल गंगा नदीबद्दलचं एक मोठं इश्यू आहे की त्याच्यातनं स्वच्छता म्हणा त्याच्या इतर गोष्टींकडे खूप इश्यूज आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून गंगा नदीबद्दलचा विषय वारंवार विचारलेला जातो. एक आपले जी.बी. अग्रवाल होते, जे IIT चे प्रोफेसर होते. 2018 मध्ये ते उपोषणाला बसले. का? कारण गंगाचं जे क्लिनिंग आहे त्याचं जो ओव्हरऑल सर्व्हिसेस आहे ते इम्प्रोव्हाइज झाले पाहिजे. त्यासाठी त्यांनी 111 दिवस त्यांनी कंटिन्यू हंगर स्ट्राईक केलं विदाउट हॅव्हिंग अ सिंगल फूड. आणि 111व्या दिवशी ते एक्सपायर झाले. त्या अगोदर ना हा मीडिया त्याच्याकडे लक्ष देत होतं, गव्हर्नमेंटला त्यांनी 3-4 पत्र लिहिलेले म्हणजे नरेंद्र मोदी PM साहेबांना. यांना लोकांना काय पडले? अशा लोकांना आपण गमवले. IIT चा प्रोफेसर, तुम्ही विचार करा आज IIT मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी किती अडचणी लागतात. त्यांचं अजून त्यांचं त्यांना ऑल्सो नोन ॲज स्वामी सदानंद म्हणून त्यांना ओळखलं जायचं. म्हणजे एक वेल रिन्यूड व्यक्तिमत्व होती, त्यांनी त्यांचं लाईफ गमवलं. काय आपण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे कुठे दाखवतो? अशा व्यक्तींना आपण गमवतोय. आज जर तुम्ही त्यांचं ऐकून घेतलं असतं त्यांचं काय मत आहे, तो व्यक्ती जिवंत असायला. 111 दिवस न खाता माणूस कसा जगू शकतो? त्याच प्रकारे हे म्हणतात आम्ही खूप काय घडून आणलं. अरे काय घडून आलं? डिमॉनिटायझेशन, GST हे सगळं ना काँग्रेसच्या राज्यात होतं, त्यांनी केलं नाही इम्प्लिमेंट. त्यांना माहिती आहे जेव्हा कराल अंगाशी येणार. पण तुम्हाला काय पडलीच नाही. लोकांना किती त्रास द्यायचा ना सोसून घ्यायचा पूर्ण. GSTचा फायदा आज सामान्य नागरिकाला छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्ही GST लावलेला आहे, तुम्हाला हे माहिती आहे का? आणि त्याचा भुर्दंड आज आमच्यासारखे सामान्य नागरिक दिवस रात्र आम्ही काम करायचं, त्याच्यानंतर प्रोफेशनल टॅक्स भरायचे 10-20% आणि त्याच्यानंतर आम्ही हे भोगायचं. काय करताय? शिक्षण हे एक संविधानिक पद्धतीने म्हटलंय की बेसिक इसेन्शियल नीड्स मध्ये तुमचं एज्युकेशन आहे, ते सगळं येतं. एज्युकेशनच्या ह्याच्यावर तुम्ही 18% GST लावलंय. यू आर द सेकंड हायेस्ट इन द कंट्री हु इज टेकिंग मॅक्सिमम टॅक्स फॉर द एज्युकेशन. म्हणजे एज्युकेशन तुम्ही सगळ्यात जास्त टॅक्स घेताय. अरे काय चाललंय तुमचं? फक्त सामान्य नागरिकांना त्रास द्यायचा. तो तुमचा अडाणी मित्र, त्याला जे पाहिजे ते तुम्ही पे ऑफ करता. त्याच्यासाठी 16 लाख करोड रुपये तुम्ही लोन त्याचं माफ केलं. अरे इथे शेतकरी मरतोय, तो बिचार त्याचं कर्ज तुम्ही माफ नाही करत. त्यांचे कर्ज किती असतील हो? 1 लाख असतील, 2 लाख असतील. इथे 16 लाख करोड रुपये तुम्ही अडाणीचे माफ करून टाकलात. काय बेस आहे त्याचा? अडाणी बद्दल काय मी बोलू यार? अडाणीला जीव्हीकेचं एअरपोर्ट देऊन टाकलात. अजून काय काय द्यायचं ते सगळं देऊन टाकलात. अरे तो चालवणार आहे का देश? तसं तर मला माहितीच आहे या देशाला चालवणारे कॅपिटलिस्टच आहेत, पण आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे चालवत आहेत. काय विचार करा मित्रांनो. त्याच प्रकारे भारताचा चौथा स्तंभ म्हणजे आज मला हे करायची गरज नाही पडली असती जर आपल्या खऱ्या अर्थाने मीडियाने ती जबाबदारी घेऊन लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवली असती तर. आजच्या डेटला त्यांची एक वेगळी ओळख आहे, त्यांना गोदी मीडिया म्हणून म्हटलं जातं. इंटरव्ह्यू मध्ये अक्षय कुमार सारखे लोक असे प्रश्न विचारतात की आप ऍपल कैसे खाते हो? आश्चर्य आहे PM सारख्या व्यक्तीला की तो कसं खातो हे विचारण्यापेक्षा तुमचं रोजगारावरचं पॉलिसी काय, महिलांच्या संरक्षणासाठी तुमच्या पॉलिसी काय, अशा लोकांना इंटरव्ह्यू घ्यायला ज्यांना खरंच काहीतरी बेसिक सेन्स आहे. आय एम सॉरी अक्षय कुमार, डिसअपॉइंटेड तुम्ही असे प्रश्न विचारताय. भले तुम्ही खूप चांगले पिक्चर बनवले असतील, पण प्रत्यक्षातला तुमचा जो पिक्चर आहे तो खरंच फ्लॉपच समजायचा. आजच्या डेटला मीडिया जे एक चौथा स्तंभ आहे भारताचं, तो आजच्या डेटला ऑपरेटेड बाय दी एक्झिस्टिंग पॉलिटिकल गव्हर्नमेंट म्हणजे मोदी गव्हर्नमेंट पूर्णतः चालवते. मग ती आजच्या चॅनल्स बद्दल मी काय म्हणू? आजच्या डेटला सगळे टाइम्स नाव, इंडिया TV, रिपब्लिक, आज तक हे सगळे यांना इंटरेस्ट आहे हिंदू मुस्लिम मध्ये. अरे माझा एक प्रश्न आहे यार, हिंदू मुस्लिम इथे आपसात एवढं बोलत नसतील हिंदू मुस्लिम, तेवढं तुम्ही सगळे लोक ते विष पैसे पेरायचं काम करतात. थोडस पेशन्स ठेवा यार. तुम्ही पण जर कोणत्या जातीचे आहात तर इथे तुम्हालाही त्याचं लागेल.
हे ही सत्ता 100 वर्ष राहणारी नाहीये. दुसरं कोण येईल तेव्हा तुम्हाला रिग्रेट फील होईल की मी काय रिपोर्टिंग केली. तर माझी विनंती आहे भारतातल्या त्या सगळ्या रिपोर्टरला, तुम्ही एक जबाबदार पत्रकार आहात. जेव्हा तुम्ही बोलत असता तेव्हा जग तुम्हाला बघत असतो. प्रयत्न करा जे खरं ते दाखवायचं. आज फक्त एक पडदा मध्ये ठेवलेला आहे आणि फक्त पुढचं तुम्ही दाखवताय. लोक म्हणतात अरे वा वा चांगलं आहे चांगलं आहे. अरे पाठचं पण दाखवा. अर्ध्याच गोष्टी दाखवायच्या, पाठच्या गोष्टी सोडून द्यायच्या. कोणी म्हटलंय 370 काढल्यानंतर लडाख मध्ये काय चाललंय त्याच्याबद्दल कोणी विचारलं? कोणी सांगितलं? कोणी विचारलं पीएम मोदीला? तिथे सोनम वांगचुक एक चांगला सायंटिस्ट आहे, ज्याला रिनोड सायंटिस्ट म्हणतात, ज्याच्यावर 3 इडियट सारखी पिक्चर झाली. तो माणूस गेल्या अनेक दिवसापासून उपोषण करतोय -20 डिग्री मध्ये. आज आपण -20 डिग्री मध्ये बसू शकत नाही, तो माणूस इथे उपोषण करतोय. कोणाला काहीच पडली नाही. ही मीडिया झोपलेली आहे. आज मणिपूर सारख्या ठिकाणी खरंच ट्रायबल कम्युनिटी आहे, अनडेव्हलप कम्युनिटी आहे, त्यांच्यासाठी लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही इथे. तुम्ही इथे कोण आहे, अरे हा हिंदू आज मुसलमान आहे, हे सगळं करायचं तुम्हाला. खरंच माझे मित्र, आय एम सॉरी जर कोणाला हर्ट होत असेल, पण जे मी पाहतोय टीव्ही मध्ये, तुमच्या माहितीसाठी मी आजकाल टीव्ही पाहणंच बंद केलं. ज्या पद्धतीने विष पेरलं जात आहे लोकांमध्ये, काय म्हणावं. हे तर सोडा, आतापर्यंत मीडिया सुरू होती, सोशल मीडिया पण बंद करतील. आता माझा अकाउंट राहील की नाही माहित नाही, याच्यानंतर ब्लॉक पण करतील मला. ऑलरेडी मोदी साहेबांनी ॲलन मस्कला तर ट्विटरला सांगितलेलं की हे भारतातले सगळे अकाउंट बंद करा. जेव्हा शेतकरी आंदोलन करत होते कितीतरी अकाउंट ब्लॉक करून टाकले. कशाला घाबरता? जर तुम्ही खरे आहात बोला तुम्ही त्याच्या अगेन्स्ट मध्ये. दुसऱ्याला दाबताय का बोलण्याचा हक्क नाही? आज आम्हाला प्रत्येक भारतीयाला जसं मतदान करण्याचा हक्क आहे तसं आम्हाला बोलण्याचा देखील हक्क आहे. तर आमच्या हक्कांना तुम्ही बांधून ठेवू शकत नाही. आणि आम्ही जिंदाबाद आणि इन्कलाबी आहोत. आम्ही जगणार पण इन्कलाबी आणि मरणार पण इन्कलाबी. तर याची आवर्जून तुम्ही लक्ष ठेवा. आज जसंच मी आता पण जसं म्हणालो तुम्हाला, सोशल मीडिया झालं, गोदी मीडिया झाली, हो याने पिक्चर पण नाही सोडले. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण यांच्या कन्व्हिनियन्स प्रमाणे पिक्चर बनवतात. काय बनवतात? आर्टिकल 370, काय म्हणतात केरला स्टोरी. त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयींचा एक मूवी आला मैं अटल हूं करके. 2-3 गोष्टी मी म्हणेन. काश्मीर मधलं जे काश्मीर पंडित बद्दलचे जे कॉन्स्पिरसी पोर्ट्रेट केलेलं आहे, इट्स नॉट ओनली काश्मीर जे 370 मुळे इम्पॅक्ट झाले. देर वॉज ओबीसी पीपल वेर ऑल्सो देअर. म्हणजे ओबीसी समाजातली पण लोक होती, हिंदूतली वेगवेगळी समाजातली लोक ह्या गोष्टीत होती. तर माझी विनंती आहे फक्त काश्मीर पंडित म्हणून त्याला पोर्ट्रेट करू नका. आणि इतर समाजाची लोक पण त्याच्यात होती, ओबीसी क्षेत्रातली लोक होती. आणि दाखवायचा विजिबिलिटी प्रयत्न करा ज्या पद्धतीने. आर्टिकल 370 बद्दल मी आता जसं म्हणालो, जेव्हा आर्टिकल 370 इम्प्लिमेंट झाला तेव्हा जम्मू काश्मीर वेगळं केलं आणि लडाख वेगळं केलं. जम्मू काश्मीरला एक वेगळं स्टेट दिलं आणि लडाखला असंच ठेवल्यामुळे आज ते शेड्यूल 6 मध्ये स्वतःला आपली जागा मागतायत. आणि काय चुकीचं आहे त्याच्यात मागणं? अरे ज्या लोक तिकडे राहत आहेत, जर त्यांना ते पाहिजे असेल तर त्याच्या का नाही विचार केला गेला? का त्यांना उपोषण आंदोलन करायला लागतायत? मला हे कळत नाहीये. तुम्हाला का निवडून दिलंय की लोकांचे विषय समजून घेणे, त्याला पर्याय देणं. मग हे तुम्हाला करता येत नाही. मग ते केरला स्टोरी, काय तुम्ही पिक्चर दाखवताय, लोकांचं माइंड हायजॅक करण्याचा प्रयत्न करता काय पिक्चर्स मधून? मग का नाही तुम्ही हे पिक्चर दाखवत? मला असं वाटतं. पण एक अटल बिहारी वाजपेयींचं मी नक्कीच त्यांचा एक विचार आहे की ते एक चांगल्या पद्धतीने सेक्युलर व्यक्ती होते, ज्यांचं असं म्हणणं होतं की भारतातल्या हिंदूंचं आणि मुसलमानांचं असं काही नाही, पण या भारतासाठी जे जगणारी लोक आहेत ते खऱ्या अर्थाने भारतीय आहेत. तर माझी विनंती राहील नको तिकडे त्यांचे, एकतर अटल बिहारी वाजपेयी नाही मानतात की नाही मानत मला हा प्रश्न. आणि जर खरंच मानत असतील ना तर खऱ्या अर्थाने त्यांच्या विचारांचं आचरण केलं पाहिजे आणि त्याचा वापर केला गेला पाहिजे. ते देखील कुठे दिसत नाहीये मला. त्याच्यानंतर जर खरंच तुम्हाला मूवीज दाखवायचे असतील ना तर माझे काही सजेशन्स आहेत. कोण तो विवेक अग्निहोत्री काश्मीर फाईल म्हणून. अरे बाबा तुला मी एक सांगेन, आणि इतरही लोक जे आहेत जे त्यांचे फॉलोअर आहेत आणि त्यांच्या मोदी साहेब बोलतील फोन करू बाबा हे पिक्चर बना, तर तुम्ही ते बनवता. हा पिक्चर जर बनवता आला तर जरा बघा त्याच्यात खऱ्या अर्थाने गोधरामध्ये जे राईट्स झाले त्याच्यात ज्या वेळेत अमित शहा आणि मोदी सीएम होते, कसं त्यांनी तिकडच्या लोकांना प्रिव्हिलेज दिलं की तुम्ही जे करायचंय ते करा. का नाही दाखवते त्याचा मीडिया, किंवा का नाही त्याचं एक पिक्चर बनत?
त्याच प्रकारे जस्टिस लोहिया ज्यांची मर्डर झाली, अमित शहा एका केसमध्ये अक्युज्ड होते, जे तडीपार व्यक्ती म्हणून अमित शहा, काय देशाची परिस्थिती आहे. मी आज शिक्षण घेऊन मी आज IT क्षेत्रात काम करतोय. तो माणूस तडीपार होता आणि आज तो भारताचा होम मिनिस्टर आहे. काय परिस्थिती, म्हणजे जो चोर होता तोच आज भारताचा होम मिनिस्टर आहे. आश्चर्य. अशा अनेक गोष्टी. त्याच प्रकारे तुम्ही बघत असाल साध्वी प्रज्ञा, लेफ्टनंट पुरोहित. मी हेमंत करकरेला माझं आयडियल व्यक्ती पण मानतो. खूप प्रामाणिक व्यक्तिमत्व होते. जर ते टेरर अटॅकच्या अगोदर तुम्ही त्यांचा एक इंटरव्ह्यू बघितला असेल तर त्यांनी सरळ सांगितलेलं की मी एक टेररिझम, जे मालेगाव टेररिझम ब्रास्टमध्ये साध्वी प्रज्ञा आहे, लेफ्टनंट पुरोहित आहेत, यांच्याबद्दल इनफ माहिती त्यांच्या लॅपटॉप मधून खूपशा माहिती आल्या. त्याच्यातनं काही मंत्रींची नावे बाहेर निघणार होती आणि तेवढ्यात हे सगळं झालं. आणि आश्चर्याची गोष्ट तुम्हाला मी सांगतो, आतंकवादी हमला झाला आणि त्याच्यानंतर ह्या पुस्तकात हा जो फाईल होती ती क्लोज झाली. आज साध्वी प्रज्ञा बाहेर आहे, बीजेपीची प्रमोटर आहे, लिडरशिप लेवलला आहेत त्या. काय आहे म्हणजे कोणत्या वृत्तीला घेऊन तुम्ही चाललात या भागात? तुम्ही म्हणता की आम्ही सेक्युलर आहात. त्याच दिवशी एक मोदींचा इंटरव्ह्यू बघितला. एक तर मी त्यांना कधी इंटरव्ह्यू देताना बघितलं नाही, आता काही दिवसापूर्वीपासूनच त्यांनी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली. आश्चर्य आहे. त्यांना बोटमध्ये कुठेतरी इंटरव्ह्यू चालू होता, मला वाटतं एकाने विचारलं त्यांना, मैं जिस दिन हिंदू मुस्लिम करूंगा उस दिन मेरा जीने का मतलब नहीं. अरे माझं एक रिक्वेस्ट आहे बघा, मी बोलताना ना माझं प्रेझन्स ऑफ माइंड आहे. तुम्ही थोडं विचार करा ना, तुम्ही काल काय बोललात, उद्या काय बोलणार आहात. तुम्ही एक फेस आहात भारताचा. थोडं सिव्हिरिटी त्याची ठेवा की तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं राहणं, तुम्ही काय घालता, तुम्ही काय खर्च करता, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. माझी विनंती असेल, जबाबदारीने प्रश्नांची उत्तरं द्या. नाही येतेच तर पास करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही काय असे हे नाही आहेत की तुम्ही प्रत्येक प्रश्नांची उत्तर दिलीच पाहिजे. काहीतरी पास पण करा ना, नको ती माहिती देऊ नका. खूप एक चांगलं एक सेक्युलर व्यक्ती आहेत, इंडियन सोशल ऍक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंटवर काम केलं. पेरियार जे म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या देशाच्या बर्बादीमध्ये त्या प्रत्येक व्यक्तीचं भाग आहे, ज्याला असं वाटतं की शिक्षण, रोजगार हे महत्वाचं नाहीये, पण जात ही महत्वाची आहे, रिलिजियस हे महत्वाचं आहे. ही सगळी लोक या भारताच्या बर्बादीची जबाबदार आहे. पुलवामा अटॅक बद्दल मी सांगेन. 14 व्हॅलेंटाईन डे असते, त्या दिवशी हा अटॅक झाला. काही जास्त म्हणणार नाही, त्याच्यात काही गोष्टी आहेत मला ते काही काढायचे नव्हते, पण ना या एक एक गोष्टींवर यांनी राजकारण केलं. मिलिटरीची एक व्हिडिओ, एका मिलिटरीवाल्यांनी बॉर्डरवर एक व्हिडिओ बनवले की आम्हाला खायला मिळत नाही. ती व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली. मिनिस्टरला कळालं, त्यावेळी मोदी सरकारच होती, त्याच्यावर कारवाई केली. त्या मिलिटरी माणसांनी फक्त एवढं सांगितलं की खाण्यासाठी आम्हाला योग्य जेवण मिळत नव्हतं आणि त्या फॅसिलिटीज नव्हत्या. काय चुकीचं म्हटलं त्याला तुम्ही अशा पद्धतीने ट्रीट करत, म्हणजे बोलणं देखील या जगात पाप आहे का? आणि तुम्ही म्हणता डेमोक्रेटिक आहे, तर कसले डेमोक्रेटिक? बोलण्याचा हक्क देखील तुम्ही जर छिनत असाल तर कसले डेमोक्रेटिक आहे तुम्ही? आम्ही तर आहोत, आम्ही बोलणार मरेपर्यंत, माझ्या अंतिम श्वासापर्यंत मी बोलणार आहे. तर पुलवामा बद्दल मी जस्ट एवढंच सांगेन, त्याच्यात ऑलरेडी जे जे पोलीस फोर्स आहे, मिलिटरी पोलीस फोर्स, त्यांनी ऑलरेडी होम मिनिस्टरला पत्र दिलेलं 4 महिन्या अगोदर की आम्हाला हेलिकॉप्टर द्या, कारण आमचा एक मोठा जठ्ठा आम्हाला इकडून दुसरीकडे प्रवासाला न्यायचा. 4 महिने झाले, होम मिनिस्टरने रिमाइंडर देऊन पत्र दिलं आणि त्याचं काय झालं. आणि आजच्या डेटला तुम्हाला माहिती पडतं की आज कोणी इथून प्रवास करत असेल, तिकडनं प्रवास करत, एक दुसऱ्यांना कळतं, तर ट्रेसला का नाही कळणार? जर त्या वेळेत एवढा मोठा जठ्ठा, एक 10-12 गाड्या एवढ्या मिलिटरीच्या चाललेल्या, तर नक्की सगळ्यांना माहिती असणार. आणि त्याच दृष्टिकोनातून तो अटॅक झाला आणि त्याच्यात 40 लोकांनी लाईफ गमावली. हे मी म्हणत नाही हो, सत्यजित मलिक म्हणून आहेत, त्यावेळी ते जम्मू अँड काश्मीरचे गव्हर्नर आहेत. त्यांनी एक आवर्जून विषय मांडला कि उस समय जब ये घटना हुई तो मैंने मोदी साहब से कांटेक्ट करने की कोशिश की, बट उस टाइम पे त्यांचं काहीतरी फोटो सेशन चालू होतं, त्याच्यानंतर ते भेटले. हे त्यांचा इंटरव्ह्यू आहे, त्यांनी करण थापर एक आहेत रिपोर्टर, त्यांना इंटरव्ह्यू केलेला आहे.
त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की मी मोदी साहेबांना सांगितलं की सर ये अपना फेल्युअर था क्योंकि अपन इसमें अपन हे लीक हो चुका है, आणि खूप इंटेलिजन्सनी सांगितलेलं अगोदर की यामध्ये पॉसिबल आहे काहीतरी डॅमेज होणार. मला आश्चर्य आहे की जर इंटेलिजन्स ब्युरोनी हायलाइट केलंय गव्हर्नमेंटला की ह्यांच्यावर अटॅक होऊ शकतो, तर त्याची सिव्हिरिटी काहीच कळत नाही. जे आज मिलिटरियन्स आहेत, जे स्वतःचं लाईफ भारतासाठी सॅक्रिफाईस करतायत, त्यांच्यावर पण तुम्ही राजकारण करणार? म्हणजे त्यांच्या कफनचं पण आपण पोळी भाजून त्याचं राजकारण करून त्याच्यातनं वोट बँक मिळवायचं? एवढं खालचं राजकारण करू नका, एवढीच माझी विनंती आहे. भारतासाठी प्रत्येकाचं प्रेम आहे हो. आम्हाला त्या मातीशी प्रेम आहे. या मातीतच मरायचंय मला पण, आणि खूप आनंद असेल मला या मातीसाठी मरत असताना. भगतसिंगनी 23 वर्ष स्वतःचं आयुष्य घालवलं. का? कारण त्याला एक असा समाज पाहिजे होता की समान हक्क, समान शिक्षण, समान रोजगार मिळावं. त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. सॉरी, मला थोडंसं इमोशनल व्हायला फील झालं, कारण आज जी भारताची परिस्थिती पाहतोय ना मी, खूप वाईट वाटतंय. आज लोकांना बोलण्यासाठी अधिकार नाहीयेत. जसं मी आता तुम्हाला सांगितलं सत्यपालचं, आज त्यांनी जर अगोदर सांगितलेलं अशा सगळ्या गोष्टी करत असताना, सिक्युरिटी एजन्सीजनी सांगितलेलं, आज तर 40 लोकांना पण वाचवू शकलो असतो. माझ्यासाठी एका माणसाचा जीव पण खूप महत्वाचा आहे. राहिला प्रश्न, मी अरविंद केजरीवाल बद्दल तुमच्याबद्दल बोलत होतो. ह्यांचं म्हणणं आहे की का फुकट द्यायचं? अरे का फुकट द्यायचं नाही, आम्ही टॅक्स पेअर आहोत यार, आम्हाला काहीतरी फुकट दिलं पाहिजे. तुम्ही फक्त तुम्ही अडाणी आणि अंबानींना फुकट देऊ नका, ते ऑलरेडी श्रीमंत आहेत. आणि मला वाटतं ना, भगतसिंगचा एक शब्द लक्षात येतो मला की अमीर अमीर होके मर जाएगा, गरीब गरीब होके मर जाएगा. तर हेच चाललंय मला वाटतं. अरविंद केजरीवालच्या दिल्लीच्या अचिव्हमेंट बद्दल काही गोष्टी मला बोलाव्याशा वाटतात. खूप प्रामाणिक पद्धतीने त्यांचं काम चाललंय, आणि तेच त्यांना सध्याच्या बीजेपी गव्हर्नमेंटला ते डायजेस्ट होत नाहीये. त्यांनी 200 युनिट तिथे फ्री इलेक्ट्रिसिटी दिलेली आहे. शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून टाकलं त्यांनी. त्यांनी शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलून टाकलं दिल्लीच्या. ज्या कॉन्व्हेंट शाळा, बाहेरच्या ज्या प्रायव्हेट स्कूल आहेत, त्याच्यापेक्षा चांगला इन्फ्रा बनवलाय. आणि महत्वाचं काय माहितीये, त्यांनी एक गोष्ट तिकडे चांगली केली. ज्या शाळेचे टीचर्स होते ना, त्यांचं एज्युकेशन डेव्हलप करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवलं गव्हर्नमेंटच्या पैशांनी. त्यांना एक्स्ट्रा एज्युकेशन म्हणजे घेण्यासाठी की ज्याच्यातनं ते वेलली आपल्या मुलांना शिकवू शकतील, असं एक एज्युकेशन त्यांना घ्यायला पाठवलं, ट्रेनिंग बिनिंग द्यायला पाठवलं, आणि त्याच्यानंतर त्यांनी येऊन इथे शिकवलं. आज दिल्लीतले सगळे शाळा कॉलेज एवढे चांगले आहेत गव्हर्नमेंटचे की लोक प्रायव्हेट सोडून गव्हर्नमेंटमध्ये येत आहेत. आशा करतो हे महाराष्ट्रात देखील काहीतरी व्हावं. हा शिक्षणाचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, आरोग्याचं जे व्यापारीकरण झालेलं आहे, सगळं बघितलं हो. कोविडमध्ये तर आरोग्याची ती चिरफाडच करून टाकली. मयतपेक्षा पैसा महत्वाचा होता, हे सगळं बघितलं. त्याच प्रकारे त्यांनी मोहल्ला क्लिनिक्स बनवले, ते खूप चांगली सेटअप आहे ऍक्च्युली. त्याच प्रकारे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आयडियाज घेऊन दिल्लीच्या एन्व्हायरमेंटवर काम केलं. पब्लिक ट्रान्सपोर्टला त्यांनी डेव्हलप करण्यासाठी काम केलंय. गुड गव्हर्नन्स मी म्हणेन. आज जे योजना आहेत, अनेक योजना गव्हर्नमेंटच्या आहेत, पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाही. पण तुम्ही जर पाहाल ना, तर ह्यांच्या माध्यमातून ह्यांनी लोकांपर्यंत सर्व्हिस ऍक्सेसिबल ठेवली, आणि त्यातनं योजनांची बेनिफिट घ्यायला. बजेट बद्दल त्यांचं तुम्हाला मला सांगायची गरज नाही, सोशल मीडियावर व्हायरल आहे. एक रिवाइज बजेट त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे, आणि हायजीन सिस्टम त्यांनी मेंटेन केली. मला का वाटतं की मोदी सरकारच्या याच्यात काही फेल्युअर्स मी म्हणेन. त्यांनी पहिली गोष्ट जे सांगितलं ते केलं नाही, मग मी त्यांना का मतदान करू. दुसरी गोष्ट म्हणाले हम सब ठीक कर देंगे, महंगाई कम कर देंगे. मी 2 गोष्टींचं फक्त एक एक्झाम्पल देईन. 2014 मध्ये पेट्रोलचे रेट होते 70-80 रुपीज, काहीतरी 71 रुपीज होते. त्यावेळी ना, म्हणजे पेट्रोलचं महत्वाचं कर्ड ऑइल जे वापरलं जातं त्याच्या बेसवर सगळं होतं. त्यावेळी वर्ल्डचं जी कर्ड ऑइलची कॉस्ट होती 104 रुपीज. प्रश्न असा आहे की 2014चा मी म्हणतोय 71 रुपीज होतं, 2024 मध्ये 104 रुपये पेट्रोल आहे. कर्ड ऑइलचा रेट तुम्हाला माहिती आहे किती? 80 रुपीज. काय, कुठे चालला हा पैसा? सामान्य जनतेला लुटायला. का मी पेट्रोलचा विषय घेतला? कारण पेट्रोल महागलं ना, तर तुमच्या सगळ्या सर्व्हिसेस महाग होतात. मग तो नाशिक वरून तो भाजीवाला भाजी घेऊन येणार असेल, मग तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट मधलं जे काय एक्सटर्नल ट्रान्सपोर्ट वापरायचं त्याच्यावर असेल, सगळ्या गोष्टीत महागाई का सामान्य नागरिकाला मिळेल.
सिलेंडर हे मला बाय डिफॉल्ट महिन्याला लागतं. ते मला 2014ला 400 रुपयाला भेटायचं, आज 900 रुपयाला भेटतं. खरं ते आपले अच्छे दिन आहेत का? परत तुम्ही म्हणता आमची गॅरंटी. तुम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण नाही केलेत, आता कोणती करणार? डिमॉनिटायझेशन काय बोलता? आम्ही काला पैसा आणू का धन आणू? वाईट नका मानू, त्याच्यात सामान्य जनतेला त्रास झाला. तुमच्या डिमॉनिटायझेशन मध्ये तुम्ही जे तुमच्याकडे ब्लॅक मनी होतं त्याला वाईट तर केलातच ना. एक कुठल्या व्यक्तीला आणू शकला? तो विजय माल्या तिकडेच आहे, ललित मोदी पण तिकडेच आहे, तुमचे सगळे मोदी किंवा जे कोणी आहेत, मी आता नावं अजून आहेत, जतीन मेहता आहे, संजय भंडारी आहे, सगळे जाऊन युकेला, अमेरिकेत, बाहेरच्या देशात जाऊन सेट झाले. काय केलं? सगळ्यात मोठे स्कॅम केलेत भारतात त्यांनी. कोणी सपोर्ट केलंय? तुमच्यासारख्या लोकांनीच. प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना सपोर्ट करताय आणि ते लोक काय करतात. तर आजच्या डेटला माझं एवढंच मत असेल, डिमॉनिटायझेशन मध्ये लोकांनी हातातले कामं घालवले. डेली वेजेसचे जे कामगार होते त्यांना कामगार नाही. काय म्हणतात, 2000 लोकांना, 2000 करोड लोक, 200 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ. तर तुमच्या डिमॉनिटायझेशनने अर्ध्या लोकांचा अनएम्प्लॉयमेंट करून टाकलं. थोडं असेसमेंट करा. काही त्याचे तुमचे निर्मला सीतारामन म्हणते, जेव्हा तिला मीडियामध्ये विचारतात की तुमच्याकडे भ्रष्ट निश्चय येतात ना, आमच्याकडे सगळ्यांना अलाउड आहे. अलाउड आहे म्हणजे मी उद्या चोरी करून येणार आणि तुमच्याकडे बोलू मी येऊ, आम्हा या. मग तुम्ही कोणाच्या विरोधात लढताय? भ्रष्टाचार करण्याच्या विरोधात लढताय की काय लढताय? भूमिका स्पष्ट करा. पूर्ण ना हे झालंय, खिचडी झाली. तुमचे विचार संपलेले आहेत, काय आहेच नाही तुमच्याकडे. त्याच प्रकारे शेतकऱ्यांचं आंदोलन, अरे भारतातली एक वेगळी ओळख म्हणजे शेतकरी. त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घ्या. 6 महिन्यानंतर तुम्हाला रिअलाइज होतं आपण जे कायदे काढले ते बरोबर नाही, आपण ते परत घेऊया. काय करताय तुम्ही? ज्यांच्यासाठी योजना बनवताय त्यांच्याशी बोला ना. कमी वाटतं का बोलायला? बोला ना, काय फरक पडतो? आपलीच लोक आहेत, आपलेच शेतकरी आहेत, आपलेच लीडर आहेत ते. आज तुम्ही ज्या पद्धतीने शेतकऱ्याच्या आंदोलनाला त्रास दिलात ना, खूप लागलाय. त्यांच्यावर जी काय ट्रीटमेंट केली, पोलीस फोर्स तुमच्या हातात आहे, गव्हर्नमेंट तुमच्या हातात आहे, याचा असा उपयोग करू नका. म्हणून मी म्हणतो ना की भारताचं संविधान आम्हाला दिलं आहे की ज्याच्यातनं आम्हाला बोलण्याचं, वागण्याचं हक्क आहे. तुम्ही ते कुठेतरी या माध्यमातून ते आमच्याकडून घेऊ शकत नाही. एकदा मरून जाऊ आणि देशाशी प्रामाणिक राहू मरेपर्यंत. आपलं मी बोललो ना तुम्हाला, मरणार इथेच इन्कलाबी पद्धती. त्याच प्रकारे मीडियाबद्दल मी काय बोलू, सगळे मीडिया आजकाल गोधीच चाललंय. काय त्यांचे विचार नाही. जे मीडियामध्ये नाही आहेत ते स्वतःचं चॅनल चालू करून बिचारे आपला प्रयत्न करतात लोकांचं प्रबोधन करण्यासाठी आणि खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. आशा करतो त्यांचं तरी तुम्ही ऐकाल. तेवढा वेळ नाही तुम्हाला, ते मीडियावाले दाखवणार नाही. तुम्ही टीव्ही मध्ये जे बघता तेच तुम्हाला दिसते चांगले. अरे टीव्हीच्या पाठचा खरा अर्थ जाऊन चेक करा काय ते. आज जेव्हा तुम्ही पोरगी बघायला जाता लग्नासाठी किंवा पोरगा बघायला जाता, किती चौकशी करता हो तुम्ही? तो पोरगा काय करतो, तो जॉबला आहे की नाही, त्याला पगार किती आहे? हे लोक जेव्हा म्हणतात तरी थोडी चौकशी तरी करा. काहीतरी एक व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये आलं, कॉपी पेस्ट करा, सेंड करा. अरे त्याची ऑथेंटिसिटी तरी चेक करा की आहे की नाही. आज कितीतरी मेसेज मी बघतो, मी लोकांना सरळ सांगतो बाबा हे फेक मेसेजेस आहेत. माझी विनंती राहील यार, थोडस आपण शिक्षण घेतलंय. का घेतलंय? की अवेअरनेस करण्यासाठी आणि स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. मी तो मेंढरा नाहीये की असंच चालणार, अरे बाबा हा असा मेसेज आला असंच पाठव. थोडासा विचार करायला. आपण एज्युकेटेड लोक, खूप कठीण परिस्थितीत चाललोय आपण, आणि हीच वेळ जर आपण नाही जागलो ना, खूप त्रास होणार मित्र. आज मला एवढं बोलायला लागतं ना, खरंच मला देखील आज वाईट वाटतं या गोष्टीचं की मला एवढं तुम्हाला सर्वांना सांगायला लागतंय, पण राहवलं नाही मला. यावेळेस जर मी नाही बोलू शकलो तर माझाही अर्थ नाही. त्याच प्रकारे आजच्या डेटला दंगलींचा प्रकार वाढलेला आहे आणि त्याला वेगळ्या पद्धतीने प्रोटेक्ट केला जात आहे. मला कळत नाहीये काय चाललेलं आहे. म्हणजे ह्यांना थोडस चेतवायचं आणि भडकवायचं आणि मारामारी करायच्या, राईट्स करायच्या, नंतर यायचं सिम्पथाइज करायचं. दिल्ली मधले राईट्स म्हणा, नॉर्थ मधले अनेक राईट्स म्हणा, वेस्ट बंगाल मध्ये म्हणा, काय चाललंय काय? आणि हे म्हणतात बेटी बचाव बेटी, आणि मणिपूरमध्ये निवड बायकांवर जे अत्याचार झाले, काय ते सोशल मीडियावर व्हायरल होण्यासारखं आहे का?
काय कारवाई केली त्या लोकांवर ज्यांनी त्यांचं ते सगळं पूर्ण केलं ते? अरे अशा पद्धतीने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना, ह्याच्या पुढे कोणी केलं नसतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांकडे जर लक्ष ठेवा, एक चूक केली ना त्याला तशी सजा द्यायची. तुम्ही काय करताय? त्यांना प्रोत्साहन करताय या गोष्टीचं आणि अजून करा, हे तुमचे विचार आहेत. सॉरी या मित्रांनो, आजच्या डेटला सगळ्याच गोष्टीमध्ये यांचा जुमला आहे. मग पॉलिटिकल पार्टीचं असेल किंवा काय असेल. आणि सगळ्यात लास्ट एक गोष्ट म्हणजे या महाराष्ट्राने अनेक आंदोलनं केलेली आहेत. संयुक्त महाराष्ट्रासारखी चळवळ, यशवंतराव चव्हाण सारखे आमचे एक मुख्यमंत्री, एक आदर्श मुख्यमंत्री या महाराष्ट्राने मिळवलेला आहे. त्या ठिकाणी एवढं खालचं राजकारण माझ्या आयुष्यात कधी बघितलं नाही, की एकाच पक्षातल्या दोन लोकांना तोडायचं, एकाला आपल्या बाजूला करायचं, एकाला समोरच्या बाजूला ठेवायचं, आपण साईडला उभं राहायचं आणि या दोघांना भांडवत राहायचं. कारण दोघांना माहिती आहे की ह्यानी काय केलं त्यांनी काय केलं आणि आपण फक्त मजा घ्यायची. बीजेपी बरोबर नाही आहे. तुम्हाला हे शोभत नाही. कारण अटल बिहारी वाजपेयी जे 1992 मध्ये पार्लमेंटमध्ये त्यांनी खूप चांगली सभा घेतली, आजही त्याचे व्हिडिओ व्हायरल होतात. काय करताय ना, थोडासा विचार करा. ठीक आहे, मला माहित नाही तुम्ही माझं तरी प्रामाणिक मत आहे की यावेळी तुम्ही सत्तेत आलेच नाही पाहिजे. तुम्हाला माज आलाय आणि एवढा माज आलाय ना की तुम्ही प्रत्येक यंत्रणेचा दुरुपयोग करताय आणि तो माज उतरवण्यासाठी तुम्ही 5 वर्ष तरी हारले पाहिजे. आता हारलात आणि ह्याने काम नाही केलं, परत तुम्ही आलात, तुम्ही नाही काम केलं, परत आले पाहिजे. माझं एकच म्हणणं आहे, एकाला टिकून ठेवायचं नाही. जो काम करणार तो राहणार, जो काम नाही करणार तो जाणार. आता तुम्ही जे काय करताय ते तुम्हाला माहिती आहे. आज घराघरांमध्ये तुम्ही राजकारणाच्या भांडणं लावून टाकले. काय करताय? एवढं तेज निर्माण नाही करू. आज माझ्यासारखे तरुण ना 2 मिनिटं विचार करतात की राजकारणात यायचं की नाही यायचं. एक आदर्श ठेवा. खूप चांगली गोष्ट आहे पॉलिटिक्स, जर त्याला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट केलं तर. असं राजकारण करून या भारताच्या येणाऱ्या पिढीसमोर तुम्ही काय आदर्श ठेवताय? सीबीआय, ईडी यांना सगळ्यांना वापरून भारतासमोर एक वेगळं टेम्पलेट तुम्ही सेट करताय. उद्या येणाऱ्या कोणतेही सत्तेत ह्याचा दुरुपयोग करेल. खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार मिटवायचा असेल ना, तर त्या आरोपींना आतमध्ये टाका आणि ते तुमच्या पक्षात पण येतो आणि तुम्ही स्वतः तुमच्यापासून सुरुवात करा. ज्यांना तुम्ही घेऊन मिळवताय तेच लोक ते सगळं करतात. तर माझं या 20 तारखेला तुम्हा सर्वांना विनंती असेल की माझ्या बाजूने जर मी आवाज देत असेल तर मी या 2024च्या इलेक्शनमध्ये खासदारकीच्या आपण इंडिया आघाडीला सपोर्ट केलं पाहिजे आणि माझं मत असेल लोकशाही वाचवण्यासाठी. इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.